नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं इलिजिबल आणि नॉट इलिजिबल लिस्ट म्हणजे जे विद्यार्थी पात्र आहेत रनिंगसाठी त्यांची काय केली की यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा इथे बघू शकता की धाव चाचणीसाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी काय केली आहे की त्यांनी ठेवली आहे, हे दिलेली आहे. तर ही 23 तारखेला म्हणजे आजच पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आहे. आता तुम्हाला मी काय करतो की दाखवेल ॲक्च्युली की फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी चंद्रपूर विभागाची जी हे होती ती दाखवेल की कसं त्यांचा टाइम टेबल होता पहिला तर. चंद्रपूरसाठी जर तुम्ही पाहाल चंद्रपूरसाठी पाहाल तर यांनी काय केलं होतं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते 22 ते 25 या कालावधीत होतं. 22 तारखेला जे डॉक्युमेंट हे झालेत विद्यार्थी पात्र अपात्र होते 1000 विद्यार्थ्यांची यादी होती तर त्याच्यात काय केलं त्यांनी क्वालिफाय डिस्क्वालिफाय ही लिस्ट दिलेली आहे. आता हे जर बघाल तुम्ही 22 तारखेला लिस्ट दाखवेल तर त्यांनी 1000 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. आता ती यादी तुम्हाला दाखवेल मी इथे. हे 35 पेजेस आहेत. टोटल जर बघाल तुम्ही 1 नंबर ते 1000 नंबरपर्यंत आहे. तर या विद्यार्थ्यांचे आज काय करणार येणार आहे की रनिंग होणार आहे या विद्यार्थ्यांची. तर बघा याच्यात विद्यार्थी मॅक्झिमम तर पात्र आहेत. लक्षात ठेवा की मॅक्झिमम विद्यार्थिनी पात्र आहेत. आता विद्यार्थिनीची यादी होती. हे बघा इथे इथं अपात्र कशामुळे आहे की उंची कमी असल्यामुळे अपात्र आहे त्या विद्यार्थिनी. त्याच्यानंतर इथेही उंची कमी असल्यामुळे इथेही उंची कमी असल्यामुळे त्याच्यानंतर निर्णय समितीकडे प्रलंबित आहे हे प्रकरण यांचं. त्याच्यानंतर उंची कमी असल्यामुळे सिमेंटच्या बाबतीत उंची कमी असल्याचा एक दिसत आहे. काही विद्यार्थी गैरहजरही आहेत. उंची कमी असल्याचाच त्याने शेरा दिलेला आहे आणि काही विद्यार्थी absent होते. तर या विद्यार्थ्यांचं जे आहे त्यांनी काय काय नोटीस दिलेलं आहे की त्यांना रनिंगसाठी तुम्हाला काय करायचं की जायला लागेल. आज रनिंग आहे. तर सकाळी 5:45 पासून रनिंग आहे. 300 विद्यार्थी 301 ते 600 विद्यार्थी 7:15 वाजता. 601 ते 1800 8 वाजता होणार आहे. ज्या अपात्र उमेदवार आहेत त्यांनी काय करायचं की रनिंगसाठी यायचं नाहीये. लक्षात घ्या की त्यांना रनिंगसाठी यायचं नाहीये. तर ही यादी होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.